नमस्कार. विरंगुळा सभासदांचे आजच्या थेट भेट कार्यक्रमात हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस आपण आपली थीम घेतली आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती थीम अशी आहे, त्या थीमचं नावच मी तुम्हाला सांगून टाकते. थीमचं नाव आहे गिरगावातील सार्वजनिक उत्सव. थीमचं नाव आहे गिरगावातील सार्वजनिक उत्सव. आणि त्या गिरगावातील सार्वजनिक उत्सवासाठी आम्ही एक चाळ सिलेक्ट केलेली आहे. त्या चाळीचं नाव आहे कामत चाळ. आमच्याकडे ती काल्पनिक आहे, तिथे असू शकते, पण ही आपलं कामत चाळ अशी आहे. आणि आता तिथे साजरे होणारे आपण सार्वजनिक उत्सव काय काय असू शकतील, तर श्रावण महिना आता सरून गेला तेव्हा तुम्हाला माहिती आहे सगळीकडे मंगळागौरीचा कार्यक्रम नक्कीच तिथे केला जातो. नंतर येणारा भाद्रपद म्हणजे गणेशोत्सव. आता आपण थोडासा भारताचा इतिहासासाठी 2 मिनिटातच सांगते, मी जास्त वेळ नाही घेणार आहे. आपल्याला भारताची लोकशाही म्हणजे संपूर्ण जगातलं एक उत्तम असं उदाहरण आपली राज्यघटना, ज्यात सार्वभौमत्व, सहिष्णुता, लोकशाही, मानवता, बंधुता आणि सर्व धर्म समभाव अशा अर्थपूर्ण तत्वांवर बांधली गेलेली आहे. म्हणजेच आपण जे काही कर्म करायचं असतं ते सगळ्यांसाठी करायचं असतं, हा विचार त्याच्यामध्ये कायम असतो. म्हणूनच आपल्याकडे जितके काही सण आहेत ते सगळे सार्वजनिक पद्धतीनेच आपण साजरे करतो. हे सगळ्यांच्या लक्षात येईलच. म्हणजे अगदी मंगळागौरीपासनं ते मार्च मधली होळी आली तिथपर्यंत, बरोबर. तर मंडळी, आज आपण भेट द्यायला जाणार आहोत अशाच एका चाळी म्हणजे गिरगावातील कामत चाळी. आता गिरगावातल्या चाळींची सगळ्यांना नावं माहिती आहे. कांदेवाडी, केळेवाडी, खोताची वाडी, गायवाडी. इथे राहणारे अनेक 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 लोक म्हणजे देशावरचे आणि रत्नागिरीचे ब्राह्मण, मालवणचे सारस्वत व मराठे, सोनार, शिंपी, गुजराती असंख्य चाळी असलेले हे गिरगाव सांगितलं की इथे उभे राहा. आणि त्यांचा गणेशोत्सव. तर अशाच एका गिरगावातील कामत चाळीत असलेला गणेशोत्सव, जो मोठ्या मोठ्या चाळीतील छोट्या छोट्या घरातून राहणारी ही मोठी मोठी कुटुंब, सुखदुःखात साथ देणारे शेजारी, कसलीही अपेक्षा न ठेवता पाळला जाणारा शेजार धर्म, इंटरनेट आणि मोबाईलच्या आधीचा हा काळ. हाय करायला एकमेकांना हात हलवून किंवा हाय करायला मोबाईल नाही की बाय करायला मोबाईल नाही, तर येता जाता एकमेकांना हात हलवून, माना डोलवून, अगदी स्मित हास्य करून, चौकशी करून, चेहऱ्यावरचे भाव टिपून प्रत्यक्ष संवाद करणं, हृदयापासून संवाद करणारी ही साधी माणसं, त्यांचं कुटुंब, तिथला हा सार्वजनिक गणेशोत्सव. तर आता आपण जाणार आहोत तो गणेशोत्सव साजरा करायला. आपण त्या वेळच्या काळी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांच्या
नमस्कार, मी मीना सोनवणे आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून बोलत आहे. सकाळचे 6 वाजले आहेत. प्रथम आपण भाद्रपदात येणाऱ्या गणपतीचे स्वागत या कवितेने करूया. श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, पाहता पाहता निघून जाशी. आला भाद्रपद दाराशी, आला भाद्रपद आता दाराशी, तुमच्या आमच्या उंबरठ्या पाशी. सर्वांचा लाडका आमचा बाप्पा, सर्वांचा लाडका आमचा बाप्पा, वाजत गाजत आला दाराशी. स्वागत तुझे बाप्पा करी, लहान थोर ज्येष्ठ मंडळी. ही बाप्पाच्या स्वागताची कविता आमच्या श्रोत्यांना आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा बरं. तर आज आमचे काही सहकारी कामत चाळीला भेट द्यायला जाणार आहेत. काही कामत चाळीतील रहिवाशांची आम्ही त्यावेळेला तिथे मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचं प्रक्षेपण रेडिओवरून आम्ही पुढील आठवड्यात आपल्याला ऐकवलं जाईल. सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी स्त्रियांची, पुरुषांची, लहान थोर तरुण मंडळींची अगदी धावपळ लगबग सारं काही हे आमचे प्रतिनिधी बघतायत बरं का. आता हा बाप्पा पाहुणा या चाळीत येणार. प्रत्येक घराघरातही बाप्पा आहेच, पण महिला वर्गांचे काम मात्र फारच वाढतं. अशाच काही महिला कामतांच्या चाळीतल्या रोजच्या प्रमाणे अशाच काही महिला कामतांच्या चाळीतल्या रोजच्या प्रमाणे ज्या कामतांच्या चाळीमध्ये राहतात त्या आपल्या लोकल ट्रेननी प्रवास करतायत. आता त्यांच्यामध्ये घडणारा संवाद आपण ऐका काय, मी तर म्हणते पहाच की प्रत्यक्ष पहा. ट्रेन मिळाली पाहिजे एकदाच. 10 मिनिटात उशीर झाला पण ट्रेन मिळाली एकदाच. रेल्वे डिपार्टमेंटला खूप खूप थँक्स. नेहमीच रेल्वे उशिरा सुटणं होते त्यांचं सगळी जबाबदारी आणि घरातून नेहमी 10 मिनिटं उशिरा बाहेर पडणे हे माझं. आणि त्याच्यावर या पद्धतीने पांघरून घालायचं. आता माझं केवळ 2 वर्षावर रिटायरमेंट आहे, पण मी येते का कधी उशिरा आणि आले का उशिरा? तुम्ही पण खूप लेटच आहात. तुम्ही पण प्रेम, कारण
तुमच्या सुनबाई आता टिफिन देतात हो तुमच्या. माझ्या गेलीचं तसं नाही हो. मला घरातली सगळी कामं उठून यावी लागतात. अगदी नळातली अगदी चौकावर जाऊन नळावर पाणी भरण्यापासून. काय ग बाईचं अगदी नळावर पाणी भरण्यापासून ट्रेन मध्ये जागा मिळेपर्यंत ह्यांची भांडण सुरूच. काय करावं आता हिला बाई. आणि माझं बघा 1 वर्ष झाले रिटायरमेंटला आणि मला काय एवढा त्रास देतो ना. मला असं झालं कधी एकदा हे वर्ष संपलंय. तुम्हाला कशी काय एवढी एनर्जी येते. अगं पुरे झाली चर्चा या विषयात. एका विषयात नुसती बोलायचं सगळ्यांनी. तोच विषय सारखा. बरं जाऊ दे. आता अगं गणपती आले तोंडावर. म्हणजे काही तयारी झाली का कुणाची. अगं कसलं काय घरी जाईस्तोवर ती सगळा उत्साह संपतो. पण माझ्या सासूबाई ग्रेट हो. त्यांचं प्लॅनिंग अगदी परफेक्ट असतं. रेडी असतं. मला आम्ही फक्त त्यांनी सांगितलेलं तेवढं फॉलो करायचं. म्हणजे मदत ग. आम्ही सगळे कामं अगदी वाटून घेतो. तुम्ही एकदम व्हेरी लकी. तुम्ही भाग्यवान. माझं वेळेचं तसं नाही हो. मला घरातली बाहेरची ऑफिसमधली खरेदी सगळं काही मलाच करावं लागतं. आमचे हे नुसत्या ऑर्डर सोडायचं काम करतात. पण बाप्पा देतो बाई मला शक्ती आणि नेतो सगळं सारा काही सांभाळून. हो बाई हे मात्र अगदी खरं आहे ना. घराघरात गणपती असतो आणि चाळीच्या गणपतीची मजा एक वेगळीच असते. आपण किती उत्साही असतो नाही ग. पण हा बाप्पा खरंच आपल्याला नेहमीच सगळं निभावून नेतो. हा पण मी काय म्हणते ते जरा लक्ष देऊन ऐका. जर या वर्षी आपल्यापैकी कोणाला पूर्वतयारी करायला जमत नसेल. आता पूर्वतयारी म्हणजे काय. चकली चिवडा लाडू उकडीचे मोदक हे सगळं जमत नसेल तर मी म्हणते कशाला जीवाला त्रास द्यायचा. लहान सरळ बाजारात सगळं छान मिळतं. चवीचं मिळतं. आपल्याला हवं तसं मिळतं. आणि दुसरं काय माहितीये का आपल्या घरातल्यांच्या मुलांना कामं ठरवली सगळं कसं सुरळीत चालतं. हो नक्की तुम्हाला सगळ्यांना दे. हो नक्की हो मेकअप सुरू. मेकअप सुरू. चला होईल मग शेवटी लेट मार्क. नाहीतर आमचे कानिककर चष्मा डोळ्यावर ठेवून तिरक्या नजरेने पाहत वर खाली न्याहाळत पटकन लेटमार्क देतात. चला आता उशीर झाला. स्टेशन आलं. चला उठा. नेहमी मजाकच करायचं असतो. पाणी करायचं. चला सावकाश अरे वा उत्तम टाळ्या मिळाल्या. थोडा माहिती आमच्या प्रॉब्लेम केल्या तरी आम्हाला सांभाळून घ्यावे. खुर्च्या काढत सर गणपतीच्या पहिल्या दिवसात आता मध्ये बोलू नका. आपला कंटिन्यू ऍक्ट चालू असणार आहे. जे काही सांगायचं ते नंतर सांगा प्लीज. गणपतीच्या पहिल्या दिवसाच्या डेकोरेशनची थोडीशी पुरुष मंडळांची गडबड चालू आहे. कारण की हा रात्रीचा त्यांचा डेकोरेशन करायचा कार्यक्रम चालू आहे. बघूया काय म्हणतायत सगळे. झाली का तयारी. लाइटिंग बरोबर लावा. हार लावलेत का बघा. सगळे बरोबर लावले. हार आणलाय ना. हो एवढी गर्दी तिकडे काय चालता येत नव्हते. एकमेकाची तोंड दिसत नव्हती. पण सगळे आले ना बरोबर. काही चालू आहे बरोबर. छान झालेली आहे. हो शशिकांत चला गणपती चला सायलच पुरुष मंडळी गेली गणपती आणण्यासाठी आणि इथे बायकांचा त्यांचं वेगळंच काम इथे सुरू आहे की. या
त्या कामत चाळीची एक चित्रकार आहे वैशू, सगळ्यांची फेवरेट, आलीच पटकन धावत धावत. काकू Yes. अर्धी रांगोळी राहिलेली पूर्ण करून घेते हा. आहा. आल्या सगळ्या जणी, सगळ्यांची इथे रांगोळी काढणं चालू आहे. काही बायकांचे पूजेची तयारी चालू आहे. काही पूजेची तयारी वगैरे बघून घ्या सगळेजण. आणि आता गणपती, हा चाळीतला गणपती यायला सुरुवात झालेली आहे. गणपती यायला सुरुवात झालेली आहे. मंडळी, हा गिरगावच्या चाळीचे एक विशेष माहिती आपल्याला सांगायची आहे. या चाळीतला गणपतींना नीट लक्ष देऊन ऐका. या चाळीतला गणपती जेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरू केला होता ना, तेव्हापासूनचा आहे. अगदी नियमित 10 दिवसांचा हा बाप्पा. त्या वेळेपासूनची त्यांची ती हौस आजही तेवढीच हौस आहे बरं का. याचा उत्साहात आणि गणपतीचा सोहळा त्याच आनंदामध्ये इथे साजरा होतो. तर आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढचं. हॅलो वैशू, काय सुंदर काढली आहेस गं रांगोळी. अरे अगं मी ना वैशू काही मदत हवी आहे का? तेही करायचं आहे म्हणा. छान सगळ्यांनी तयारी चांगली चाललंय. कमी करतो. दादी तुझी तोंडाची टपी कशी चालू शकते. आता दिवस सगळा छान आहे. सगळे बघ कसे नटून तटून आलेले आहेत, उत्साहाने आलेले आहेत.
गणपती बाप्पाचं स्वागत करायला. मोठा घालू नकोस, मोठा घालू नकोस. तुला लागल्यास हे काना कोळे कापसाचे कोळे घालून घे. आता दिवस किती उत्साहाचा मागल्याचा आहे. सगळेजण तिथे प्रार्थना करण्यासाठी आलेले आहे. आपण पूजेची तयारी करू. अहो वहिनी, आज सगळे म्हणून किती आनंदात आणि उत्साहात आहे. पण कशाला तुम्ही उद्या सगळ्यांचा विरस करताय? जरा आजचा दिवस सगळ्यांना मजा करू दे की. काहीतरी एरवी कामच चाळीला तुमचा हात असतोच की. आणि आता ही हिटलरबाई चौकात आली की सगळी चाळ सामसूम होते बघा. अहो कावेरी बाई, खरंच जपून जपून वापर हो. काय बोलता तुम्ही? तुम्ही राहता ना खालच्या खोलीमध्ये, तुम्ही राहता तिसऱ्यामध्ये. छान दोन दोन गोळ्या घेऊन आरामात वर राहता. राहून म्हणजे ना खाली येऊन आणि आवाजाचा काय त्रास होतो तो. अहो ज्याच्या जळताना त्यालाच जळतो. समजलं काय? समजलं? बर वैशू, रोज आपण नवीन नवीन रांगोळी काढूया ना. मी येईन तुझ्या मदतीला नक्की. खूपच छान छान दिसतं. चला ग, आपण सगळ्यांनी आता तयारी करूया. गणपती आलेले आहेत, आरतीची तयारी करूया. ए, तू नक्की चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवला असेल ना ग? मग पुढे काय करायचा विचार आहे तुझ्या? 12वीला नाही आपल्या? काय करणार आहेस पुढे? पुढे काय करणार आहेस? पुढे ना सर्वांचा पाठिंबा आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे. मला ना जे स्कूलला ऍडमिशन घ्यायचं आहे. अगं नक्की मिळेल तुला. इतकं सुंदर ड्रॉइंग आहे तुझं. थँक्यू काका. मिळेल नक्की मिळेल. सोसायटीच्या छोट्या छोट्या मुलांची नाटकं पण बसवली आहेत ना म्हणे. 2 नाटकं बसवली. एक काय मी भाषी नवी तुम्ही, आणि दुसरं काय बालपण वेगळं. लहानपणाला देवा. हा बरोबर बरोबर. हो बाई, गणपती बाप्पा आले सुद्धा. नमस्कार करते हा. मी गणपती बाप्पाला नमस्कार करते. हा, कशी काकू बऱ्यात ना? काका तुम्ही काय म्हणता? आणि ही एवढी सुंदर रांगोळी कुणी काढली ग? झाली मी? अरे वा. आणि आता ते नाटकाचं काय बोललीस तू? अहो नाटकं बसवतात आपल्या चाळीमध्ये. हो, कोण बसवतंय? बापू काका, दुसरं कोण? अरे वा, फारच छान. अहो तुम्हाला माहित आहे का, बापू काका बालगंधर्वांची गाणी इतकी अप्रतिम म्हणतात आणि नाट्य प्रवेश सुद्धा करतात. आहात कुठे? अरे बापू काका काय, मला सर्वच माहिती आहे. या कामत चाळीत मी एवढी वर्ष राहते. कामत चाळीत घडणाऱ्या सर्व गोष्टी मला माहित असतात. कळलं का? या वर्षी आरतीचा पहिला मान मिळाला आहे. तो मी बाप्पासाठी काय केलंय, मोत्याचे हार आणले. हे बघा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशात मान मला पुढच्या वर्षी पण मिळू दे.
पुढच्या वर्षी पण असाच मान मला मिळाला तो मी सोन्याचा 2 पदरी हात घालणार आहे बापाला. अरे हे काय लावलंय? गणपतीला तुम्ही अशी लालूच दाखवता काय? त्याला असं आमिष दाखवता? 1-1, 2-2 माळा घालता सांगता? गणपतीला असं आमिष नाही दाखवायचं, त्याला लालूच दाखवायचे नाही. मनोभावे पूजा करा आणि गणपतीला जे तुमचं काय म्हणणं असेल ते मांडा प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे. गणपती तुम्हाला नक्की प्रसन्न होईल. हे बरोबर नाही आहे. तुम्हाला असं सांगायची गरज नाही. आम्ही काय घरी घेऊन जातो ना आमच्या. ते मला सांगायची गरज नाही. पण दरवर्षी सर्वपेक्षा जास्त मी देणगी देतो का? मी सोनारे म्हणून का? आम्ही काय आमच्या घरी घेऊन जातो का ते सगळं? याचा केवढं सांगितलं तुम्हाला? अरे कशाला असे भांडताय? आपला काबतचाळीचा गणपती तुम्हाला माहिती आहे ना, सर्वांनाच नवसाला पावतो. तो काय फक्त सोनाराला थोडाच पावणार आहे. सगळ्यांनी भक्ती करा, भक्तिभावे पूजा करा, म्हणजे सर्वांनाच देव पावेल. आणि लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव चालू केला तो आपल्याला सगळ्यांना लोकप्रियता, एकत्र येण्यासाठी, सर्वांना आनंदाने मजेत राहण्यासाठी केलाय. त्याच्यामध्ये आपण असे हेवे दावे भांडणं करून उपयोग नाही. सर्वांनी भक्ती करा, तुम्हाला देव पावणारच आहे ना. करा. आता आपण आरती सुरू करू. कधी संपले ते कळलेच नाही. बाप्पाला त्याच्या घरी जायची ओढ होतीच, पण आमच्या कामत साडीच्या रहिवाशांना मात्र हा विरह सहन न होणारा होता. अहो 1 वर्ष वाट पाहिजे, पण काय करणार, पाहाच लागला. साऱ्यांनी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला.
खाली ठेवा, तर अशा प्रकारे खाली ठेवा. तामस शाळेचा गणेशोत्सव खूप आनंदात सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊन पूर्ण झाला आहे. आता गणेशोत्सवानंतर आपल्याला माहिती आहे लगेच काय येतं.